जय गुरु. जय गुरु. जय गुरु. गुरु. जय गुरु. हा. कोण म्हणेल आज 8वा अध्याय? जय गुरु. जय गुरु. वाढदिवसाच्या शुभेच्छा सर. हो, धन्यवाद सगळ्यांना. मिळाल्याच आहेत सगळ्यांना ऑलरेडी, सगळ्यांकडून. हो हो. हा. हम्म. धनश्रीताई, तुम्ही म्हणताय मी 8वा म्हणू अध्याय? हा, म्हणा. मी म्हणू हो, म्हणा म्हणा. हो चालेल. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथैज्ञेयोऽसि नियतात्मभिः. श्रीभगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसेत्नितः अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर अन्तकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यः प्रयाति समद्भावै याति नास्त्यत्र संशयः यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम् तन्तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयम् अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यै याति पार्थानुचिन्तयन् कविं पुराणमनुशासितारमणोरणीयां समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपमादित्यवर्णं तमसः परस्तात् प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम् यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यत्तयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्ये चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणमासितो योगधारणाम् ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयातीत्यजन् देहं स याति परमां गतिम् अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः युक्तस्य योगिनः मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः आ ब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते सहस्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदुः रात्रियुगसहस्रान्तान्ते होरात्रविदो जनाः अव्यक्तात् व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यः रागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैव व्यक्तसेज्ञके भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यः रागमे परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम्
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ अग्निर्ज्योतिरः शुक्लषण्मासा उत्तरायणम् तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम् तत्र चान्द्रमसे ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते शुक्लकृष्णे गतीयेते जगतः शाश्वते मते एकया यात्यनावृत्तिमन्यया वर्तते पुनः नैते श्रुति पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्तेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अक्षर ब्रह्म योगो नाम अष्टमोऽध्यायः। हा छान. आपल्या याच्यावर जाऊया आपण. मला वाटतं 25वा श्लोक सुरू होता ना आपला. हम्म. हा, एक मला सांगायचं आहे या 24व्या आणि 25व्या मधला फरक. 24व्या श्लोकामध्ये ना, तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः. गच्छन्ति ब्रह्म, जे ब्रह्मविद आहेत असे जन ते ब्रह्माला किंवा ब्रह्मपदाला जातात असं. आणि इथं योगी प्राप्य निवर्तते, इथं योगी म्हटलेलं आहे. म्हणजे थोडासा फरक ठेवलेला आहे योगी आणि ब्रह्मविद यांच्यामध्ये. म्हणजे जे ब्रह्मपदाला जे जातात ते ब्रह्मविद असतात आणि या चंद्रमा म्हणजे या मार्गाने जे जातात की जे परत येतात ते योगी असतात. म्हणजे त्यांचं थोडंसं काहीतरी इथं भोगशेष असतात किंवा त्यांचं कर्तव्य काहीतरी शेष असतं म्हणून ते परत येतात. ठीक आहे. आता पुढचा श्लोक. शुक्ल कृष्ण गती हे ते जगत शाश्वते मते एकया यात्यनावृत्ती मन्यया वर्तते पुनः. तर आता या या जगतात येते या दोन शुक्ल आणि कृष्ण या गती. शुक्ल म्हणजे शुक्ल पक्षातली बघितली आपण आणि कृष्ण म्हणजे कृष्ण पक्षातली, ज्याला देवयान मार्ग आणि पितृयान मार्ग असं पण म्हटलं जातं. तर शाश्वते मते म्हणजे नित्य मानलेल्या. पण आता इथं लक्षात घ्या, इथं शाश्वत या शब्दाचा अर्थ जो आपण आधी शाश्वत बघितला होता तो नाही. इथं या जगतात शाश्वत आहे. म्हणजे हे जग किंवा हे विश्व किंवा संसार असेपर्यंत या येथे शाश्वत आहे. पण वास्तविक पाहता असंच आहे की हा संसार सुद्धा शाश्वत नाहीच आहे. पण जोपर्यंत हा संसार आहे किंवा विश्व आहे तोपर्यंत या गती शाश्वत आहे. एकया यातील एकया म्हणजे यातल्या एकाने कुठल्या तरी योगी, योगी शब्दच नाही आहे का, अनावृत्तीम अन्यया याती अनावृत्तीम अन्यया आवर्तते पुन्हा. म्हणजे तो जो असतो जीव जो असतो किंवा तर तो एकतर अनावृत्तीम म्हणजे ज्याची पुन्हा आवृत्ती होत नाही त्याला एकतर जातो किंवा पुन्हा आवर्तते
पुन्हा वर्तते म्हणजे पुन्हा तो परत येतो. आता इथं शंकराचार्यांनी क्रममुक्ती का म्हटलेलं आहे शब्द, डायरेक्ट मुक्ती म्हटलेलं नाहीये. हं, बरोबर. तर इथं क्रममुक्तीचा अर्थ थोडासा असा आहे की एखाद्या वेळेस म्हणजे तो साक्षात ब्रह्मपद एकदम पोचत नाही, तो म्हणजे पार करत नाही, पण ब्रह्मलोकाला जाईल म्हणजे ब्रह्मदेवाच्या, सत्यलोकाला जाईल, अशा तपोलोकाला जाईल. आणि मग तिथून तो पुढे जाईल. जसं आपण म्हणतो की मला दिल्लीला जायचंय, तर मी आधी भोपाळपर्यंत जाईल, किंवा बडोद्यापर्यंत जाईल आणि मग पुढे जाईल. असं पायरी पायरीने पुढे जाईल, तर त्याला क्रममुक्ती म्हटलं जातं. तर असा जातो किंवा डायरेक्ट ते जाऊ शकतो. डायरेक्ट विमानाने गेला तर कसा डायरेक्ट दिल्लीला जाईल तसं, हा, ते पण होऊ शकतो. किंवा दुसरा जो आहे तो पुन्हा आवर्तते, म्हणजे पुन्हा तो परत येतो, तिथले त्या त्या लोकातले भोग घेऊन तो पुन्हा परत येतो. असं इथं म्हणजे त्या पहिल्या दोन जे आपण बघितले, उत्तरायण, दक्षिणायन, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष आणि पितृयान, देवयान, तर त्याचं या दोन गती इथे पुन्हा कृष्णाने स्पष्ट केलंय की या नित्यच आहेत आणि या जगतामध्ये. म्हणजे ते तसं म्हटलं तरी शंकराचार्यांनी सांगितलेलं परत सांगा ना. क्रममुक्तीचं ना, हा, म्हणजे बाकी सगळं क्लिअरच आहे याच्यामध्ये. तर इथं क्रममुक्ती म्हणजे क्रमाक्रमाने मुक्ती, म्हणजे आता तो पुढे गेलेला आहे, आता काय तो परत येणार नाही, त्याला क्रममुक्ती मिळेल. पण तो डायरेक्ट गंतव्यस्थ म्हणजे त्याच्या ध्येयाला पण नाही जाणार, मध्ये काहीतरी टप्पा घेऊन मग त्या टप्प्यावर न पुढे जाईल, असं त्याला क्रममुक्ती म्हटलेलं आहे. असं. हम्म. हा, पण तुम्ही नावं सांगितली होती ना. हा हा हा, ते सत्यलोक, तपलोक, जनलोक, ब्रह्मलोक, हे भू, भुवा, स्वहा, महा, जनहा, तपहा आणि सत्य, असं असे ते लोक आहेत. आणि त्याच्या पुढे तो म्हणजे परब्रह्म किंवा ब्रह्मपद अगदी असं. तर हे जे म्हणजे स्वर्गलोकापर्यंत जो आहे, भू, भुवा, स्वहा, तर अशा स्वहापर्यंत गेल्यावर तो परत येतो. कारण स्वर्गलोक हा हे भोगभूमी आहे, स्वर्गलोक. पण त्याच्या पुढच्या ज्या भूमी आहे, भूमी म्हणजे लोक म्हणा, तर त्या क्रममुक्तीचे टप्पे असं. आणि आपण असा विचार करतो की हे असं का, म्हणजे पण तसं म्हणजे विशिष्ट उत्तरायण आणि दक्षिणायन याच्यावरतीच हे सगळं का खेळ अवलंबून आहे. हा, तर दोन गोष्टी. एक तर लक्षात घ्या की जे खरे जे ब्रह्मवेत्ते असतात, बरोबर, तर ते म्हणजे प्राण हा ते स्वतःच्या पावडरवाल्याला पण नाही पटणार. पावडर खराब होतील कारण सर्फ एक्सेलमॅटिक लिक्विडची इन्स्टा स्टेट फुल टेक्नॉलॉजी किंवा डार्क फर्स्ट वॉश मध्ये काढते. डार्क निघते फर्स्ट वॉश मध्ये. आवाज कोणाचा येतोय? काही घेताना मराठीशादी.com वर माझी प्रोफाईल. तर काय सांगत होतो मी सर्व. ब्रह्मवेत्ते काय सांगत होता, उत्तरायण दक्षिणायन का. हा, उत्तरायण दक्षिणायन हे एवढं म्हणजे सगळं याच्यावर का अवलंबून आहे, तर एकतर जसं भीष्माचार्यांचं उदाहरण, तसंच म्हणजे हे सगळे लोक जसं आता ज्ञानेश्वर महाराज नाही का, तर त्यांनी सुद्धा कार्तिकी एकादशी झाल्यावर, बरोबर, म्हणजे त्यांनी दक्षिणायनातच, हा, अर्थात, हा, तर त्यांनी समाधी संजीवन समाधी अर्थात, तर ती घेतलेली आहे त्यांनी. म्हणजे त्यांना आपल्याला नक्की पुढे काय योग आहे आपल्याला ते माहिती असतं नक्की. आणि त्यामुळे त्यांचे प्राणत्याग हा त्यांच्या हातात असतो, नाही का. त्यामुळे ते त्यांच्या पुढच्या वाटचालीनुसार ते आणि जसं ज्ञानदेवांनी पण समाधी घेताना आधी असं म्हटलं जातं की पांडुरंगाची परवानगी घेतली आणि त्याची परवानगी घेऊन दिवस ठरवून
मग त्यांनी समाधी घेतलेली आहे. आणि कुठे घेतली ते पण त्यांनी पांडुरंगालाच विचारलं होतं, नाही का, की मी कुठे घेऊ समाधी असं. आणि मग ती अशी कथा आहे नामदेवांच्या गाथेमध्ये, नाही का, की पांडुरंगाने सांगितलं की अरे तू मला का विचारतोस, तू नेहमी जिथं घेतो तिथंच घे असं. म्हणजे त्यांची ते समाधीचं जे ठिकाण आहे ते आळंदीचं ते नित्य आहे. म्हणजे तिथेच ते प्रत्येक युगामध्ये तिथेच समाधी घेतात असं सुचवायचं होतं पांडुरंगांनी. काहीतरी 108 की 109वी वेळ त्यांनी समाधी घेतली असं त्यांनी म्हटलेलं होतं नामदेवांनी. एनिवेज तर तो म्हणजे तर त्यामुळे त्यांच्या ते हातात असतं, ते ठरवू शकतात हा, की आपल्याला कधी प्राणत्याग हा देह भौतिक देह कधी त्यागायचा आहे ते स्वतः ठरवू शकतात. आणि परत यायचं की पूर्ण आता विलीन होऊन जायचं, आता परत काही हा खेळ करत बसायचं नाही संसाराचा, हे पण ते स्वतः परमेश्वराच्या इच्छेनुसार ते ठरवतं, नाही का, असं. त्यामुळे त्यात काही असं. हा, आणि तिसरं मला सांगायचं होतं की या सगळ्या ज्या गती आहेत म्हणजे उत्तर शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष वगैरे, तर हे सगळं आता जसं पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडेच का फिरते, नाही का, अशी एका विशिष्ट म्हणजे उलटी का नाही फिरत, सगळे ग्रह तसेच का फिरतात, तर याचं काहीतरी म्हणजे विशिष्ट जी दिशा आहे त्याचं पण काहीतरी सायन्स असणारच, जे आपल्याला म्हणजे का हे माहिती नाहीये, फक्त कशी फिरते ते माहितीये, पण का फिरते तशीच हे माहिती नाहीये, नाही का. तर ते त्याच्यावर ते काही म्हणजे ज्या आज अनाकलनीय गोष्टी आहेत त्या पुढे अजून कदाचित क्लिअर होतील पुढच्या 2 शतकांनी वगैरे, तर तेव्हा ते सगळं कळेल, नाही का. असं. शुक्र उलटा फिरतो सर. शुक्र उलटा आहे का? अच्छा. हो, हो. बरोबर. म्हणून मग ते शुक्राचार्यांना दैत्यांचा गुरु मानलं जातं ना, त्याचं कारण तर कदाचित तसं असेल. बरोबर. हं, बरोबर. पण तेच म्हणजे जे काय आहे ते असं त्यांचं फिक्स आहे, म्हणजे त्या ज्या गती आहेत. शुक्र उलटा फिरतो म्हणजे सूर्याभोवती हो. सगळे ग्रह असे हो, फिरतात तसे नाही. अच्छा. बरोबर नाही. म्हणून नाही, शुक्र पश्चिमेला उगवतो. म्हणून पश्चिमेला जातो. बरोबर बरोबर. हा, करेक्ट. हं. बरोबर. हा, नाही ते आपल्याला इथनं समजत नाही, पण म्हणजे आपण पृथ्वी सापेक्ष बघतो, पण ऍब्सोल्यूट याच्यामध्ये तो सूर्याच्या रेफरन्सने तो उलटा फिरतो असं. बरोबर. हा, तर हा, आणि आता पुढच्या श्लोकामध्ये भगवान सांगतात, नाही ते श्रुती पार्थ जानन. हा झाला ना आपला श्लोक, हा नाही याचं व्हायचंय नाही का. हा, नाही झालं आत्ताच बघितलं आपण हे. तर हे शाश्वत चला. आहे. हा, एक जातो आणि एक येतो असं. नाही ते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. तर हे पार्था, पुढे अर्जुना पण आहे, पण हे पार्था येते श्रुती म्हणजे हे जे दोन, हा, श्रुती म्हणजे सृजन होणारे किंवा पुढे जाणारे हे जे मार्ग जे आहेत, तर जानन जो जाणणारा जो आहे असा योगी. हम्म, कश्चन, कश्चन म्हणजे हा असा कोणी योगी की ज्याला या मार्गाची नीट माहिती आहे, तर न मुह्यती तो मोहित होत नाही. आणि म्हणून तस्मात सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. आता इथं योगी आणि योगयुक्त या दोन शब्दांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे हा, की योगी जो असतो तर तो मोह पावत नाही. आता हा योगी कोण, की ज्याला आपण भक्तियुक्त योग कर्म करणारा, तो योगी. बरोबर. बरोबर. त्यामुळे कर्म हे म्हणजे कर्माच्या फळावर माझा अधिकार नाही. बरोबर. कर्म माझं फक्त कर्तव्य आहे किंवा ते फक्त मला पार पाडायचं आहे, पण ते करत असताना माझी श्रद्धा किंवा माझं संपूर्ण समर्पण हे
परमेश्वराशीच आहे असा जो असतो त्याला आपण योगी म्हणतो. आणि असा त्याला जो आहे त्याला योगयुक्त, यालाच योग म्हणतात. आणि तो योग जो साधतो त्या त्या योग साधण्याच्या प्रक्रियेला योगयुक्त असं म्हणतात. तर त्यामुळे भगवान अर्जुनाला सांगतायत की त्यामुळे तू सर्वेषु कालेषु, म्हणजे नुसतंच एका विशिष्ट वेळेला नाही, हे महत्वाचं आहे. म्हणजे दिवसाचे 24 तास आणि 365 दिवस वर्षाचे, तर तू सर्वेषु कालेषु, हे अर्जुना तू योगयुक्त हो. म्हणजे मोहात पडू नकोस. हम्म. आणि मोहात न पडण्याची युक्ती काय? तर पुन्हा योगयुक्त हो. आणि एकदा योगयुक्त झाल्यावर तो मोहात पडणार नाही. हे दोन्ही एकमेकांवर ते अवलंबून आहे असं. नाही का? तर की म्हणजे या दोन्ही मार्गां, म्हणजे हे जे मार्ग जे आहेत, हे जो योगयुक्त मनुष्य आहे तो त्याचा फार विचार करणार नाही. तो म्हणेल माझी मामेकम शरणम व्रज, मी परमेश्वराला शरण गेलेलो आहे, नाही का? माझं माझं कर्म हे फक्त समर्पण भाव हा फक्त माझ्या हातात आहे. समर्पण भावाने सगळ्या क्रिया करायच्या असतील तर, नाही का? आणि त्यामुळे मग या कुठल्याही मार्गामध्ये तो मोहित होत नाही की मला हा मार्ग पाहिजे, हा मार्ग पाहिजे, असं तो त्या मोहात पडत असते. ते तो परमेश्वरावर सोडून देत, नाही का? आणि म्हणून तो अर्जुनाला सांगतोय कृष्ण की तू योगयुक्त हो, म्हणजे मग तू या भानगडीत फार विचार करणार नाहीस आणि पडणार नाहीस. कारण शेवटी ते तुझ्या हातात नाहीच आहे. जसं कर्मयोगात जसं म्हटलं जातं की फळ आपल्या हातात नाहीये, नाही का? आपल्या हातात फक्त त्याकरता प्रयत्न करणं हे फक्त आपल्या हातात आहे. त्याचं फळ हे आपल्या हातात नाहीये, नाही का? असं तसंच. मग आता हेच पुन्हा एकदा, म्हणजे हाच जो कन्सेप्ट आहे योगयुक्तो, तर हे कसं? तर ते कृष्ण इथं सांगतायत की वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलम प्रदिष्टम अत्येति तत् सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानम उपैति चाद्यम. म्हणजे जो योगी असतो तो कसा असतो? हे सगळं जाणून, हे सगळं म्हणजे नुसतंच हे शेवटचं नव्हे, तर जे यांनी प्रश्न विचारले होते ना, अधिदैविक काय, अधिभौतिक काय, हं, अधियज्ञ म्हणजे काय, नंतर शेवटी आठवण कशी होते वगैरे जे प्रश्न विचारले होते या अध्यायाच्या सुरुवातीला, तर जे काही सगळं सांगितलेलं आहे ते तो जाणतो, विदित्वा म्हणजे जाणून घेऊन, आणि ते जाणून तो काय करतो पुढे? वेदेषु म्हणजे वेदांचं अध्यापन म्हणजे वेदांमध्ये मग्न असताना, एक यज्ञेषु, वेदेषु म्हणजे अभ्यासातही म्हणू शकतो आपण. यज्ञेषु, यज्ञ म्हणजे सगळंच त्यात आलं, म्हणजे लौकिक यज्ञ किंवा नुसते बाकी बाकी जे सगळे यज्ञ चालतात आपण त्या यज्ञ भावनेने ज्या ज्या कुठल्या क्रिया केल्या जातात ते सगळे यज्ञ. तपस्सु, तपश्चर्येमध्ये, नंतर आणि दानेषु, दान दान धर्म त्याच्यामध्ये, तर यत् पुण्यफलम प्रदिष्टम, तर यात जे काय पुण्यफल जे जे सांगितलेलं असेल त्या त्या क्रियेचं, जसं वेदांमध्ये सांगितलेलं असतं की अमुक एक दानांचं हे फळ आहे, अमुक एक यज्ञाचं हे फळ आहे वगैरे, तर ते सगळं पुण्याचं ते जे जे फळ असेल तत्सर्व अति एती. अति एती म्हणजे काय? अति म्हणजे पूर्णपणे, एती म्हणजे जातो, पूर्णपणे त्याला तो पार करून जातो. म्हणजे थोडक्यात काय, तो त्या पुण्याच्या मागे लागत नाही. तसं वेगळ्या पद्धतीने असं म्हटलं जातं की म्हणजे अध्यात्मात किंवा धर्मात म्हणजे उपासना मार्गात पण ज्या सिद्धी असतात, तर खरा जो असतो उपासक किंवा
योगी तर तो त्या सिद्धी किंवा त्या फळाच्या मागे न लागता हम्म, अजिबात त्याच्या मागे न लागता भरकटता तो आपली उपासना किंवा आपला योग किंवा आपली साधना ही तशी चालू ठेवतो. तर तसंच म्हटलेलं की तत्सर्व अत्येती आणि आद्यम परम स्थानम, जे आद्यम अगदी मूळ परमस्थान जे परमपद जे आहे ते उपैती, म्हणजे त्याच्या अगदी जवळ जाऊन तो प्राप्त करतो. म्हणजे थोडक्यात काय की या वेद, यज्ञ, तपश्चर्या, दान यात जे जे काय फळ आहे ते फळ हे साईड साईड त्याला बाय प्रॉडक्ट म्हणतो आपण. ते पण त्याचं म्हणजे जो खरा योगी जो आहे तो या हे प्रश्न एकदा समजलं त्याला नक्की की तो यांच्या फळाच्या मागे न लागता किंवा त्या म्हणजे त्याच्या पुण्य फळांमध्ये तो जातच नाही. त्याला तो पार करून जातो. ते मला नकोच म्हणतो. हं. आणि मग तो साक्षात ब्रह्मपदालाच प्राप्त करतो. तर असं आहे. क्षरब्रह्म का म्हटलंय याला अध्यायाला? दोन गोष्टी म्हणजे दोन वेळा त्यांनी त्याचा निर्देश केलेला आहे. बरोबर. हम्म, एकदा हम्म, अक्षर म्हणजे अक्षर जे पद जे आहे त्या अक्षर पद म्हणजे काय त्याची व्याख्या त्यांनी दिलेली आहे. एक मला वाटतं 7व्या की 8व्या श्लोकात. बरोबर. मग नंतर मला वाटतं 15व्या श्लोकात साक्षात प्रणव ओंकार त्याचाच त्यांनी उपदेश केलेला आहे की ते एकाक्षर ओम इति एकाक्षरम ब्रह्म, नाही का. तर त्याच्यात त्यांनी ते एकाक्षर ब्रह्म किंवा जो तारक मंत्र, प्रणवाला तारक मंत्र पण म्हणतात. बरोबर. तर त्याची साधना त्याचा पण इथं उपदेश केलेला आहे. म्हणजे अक्षर तत्व म्हणजे काय ते पण सांगितलेलं आहे. पण बघूयाच पुन्हा एकदा जातो मी तिकडे. 7व्या श्लोकात मला वाटतं आहे ते. हम्म. हे तर आधी 13व्या श्लोकातलं नाही का. सर्वद्वाराने संयम्य वगैरे आणि मग ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन मान अनुस्मरन या प्रयाती त्यजन देहम सयाती परमांगती. हे जे एकाक्षर ओम इति एकाक्षरम ब्रह्म आहे यालाच तारक ब्रह्म पण म्हणतात किंवा याला तारक मंत्र पण म्हणतात. आणि हे मी हम्म, हम्म, तुम्हाला हे मी सांगितलेलं आहे. हा 4थ्या श्लोकात येतो. अधिभूतम क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम अधियज्ञमय मात्र देहे देह मृतांबर. तर क्षरभाव हे म्हणजे सर्व भौतिक तत्व आहे नाही का. आणि त्यामुळे ते सगळं तू सोडून दे हे बघितलं आपण. आणि तिसरा श्लोक. हा 3रा श्लोक वाटतो. हा अक्षरम ब्रह्म परमम परमम. हा ते आधीच सांगितलेले त्यांनी. परमम अक्षरम ब्रह्म. तर परमम अक्षरम ब्रह्म म्हणजे ते जे ब्रह्मपद आहे ते अक्षर म्हणजे खरं ते अविनाशी आहे नाही का. तर आणि मला तेच एक sorry. आणि हा बोला सर. हा आणि तो जो प्रश्न होता त्याचा की म्हणजे अध्यात्म म्हणजे काय. बरोबर. तर ते हम्म, आणि हा सर तर 11वा श्लोक पण आहे. हा तर म्हणजे तर ते जे अध्यात्म म्हणजे काय आपण जे बघितलं होतं तर ते परमम अक्षरम ब्रह्म. हा तर तो जो भाव आहे म्हणजे प्रत्येकामध्ये जो विद्यमान आहे आणि बरोबर. त्याच्याकडे जाण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण अध्यात्म मार्ग म्हणतो नाही का. असं ते म्हणजे कारण तो जो मार्ग आहे किंवा ते जे पद आहे ते अविनाशी आहे ब्रह्मपद या अर्थाने अक्षर. आणि 13व्या ह्याच्यात म्हणून बघितलं आपण ओम इति एकाक्षरम ब्रह्म. आणि तुम्ही काय म्हणतात 11व्या मध्ये पण आहे ना शते यदाक्षरम वेद विदो विद्यते. हा हा जो विशंती जाणतो हा अक्षराला तर जो हे जाणतो. त्या अक्षराला पण म्हणजे परत हे
इथे पहिले जे दोन अक्षर आहेत म्हणजे तिसऱ्या श्लोकातलं आणि 11व्या श्लोकातलं इथे अक्षर याचा अर्थ आहे अविनाशी म्हणजे नित्य. आणि 15वं हे जे आहे त्याचा अर्थ आहे जे ओम हा प्रत्यक्ष तारक मंत्र किंवा शब्दब्रह्म असं या अर्थाने बरोबर. ते आहे. तर त्याच्याकरता त्याला अक्षर ब्रह्मयोग म्हणतात कारण ते ब्रह्मपद हे अक्षर किंवा अविनाशी आहे. आणि हा आणि त्याला तारक ब्रह्मयोग म्हणतात कारण ते तारक मंत्र रुपी जो ओम त्याचा उपदेश भगवानांनी इथं केलेला आहे म्हणून तारक ब्रह्मयोग पण इथं म्हटलं जातं यात. हो. बरं. तर आता प्रश्न असा होता की हे जे ओम आहे, ओम म्हणजे ब्रह्म, म्हणजे आपण म्हंटल आता या ह्याच्यात शिकलो की तोच म्हणजे तारक मंत्र म्हणा किंवा हे आहे. तर आपण असं जनरली नुसतं ओमच्या ऐवजी मग यांनी सगळ्यांनी ते ओम नमः शिवाय किंवा ओम देव्याय वगैरे सगळं हे केलंय. तर मग आता जे जप करतात त्यांनी मग राम नामाचा किंवा ओम नमः शिवायचा याच्याऐवजी नुसता ओम ओमचा जप करायचा का? जर का आपल्याला ह्या मार्गात इंटरेस्ट असेल तर. तसं म्हणायला हरकत नाही. आता ओम नमः शिवाय जे आपण म्हणतो किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्या इथे असं शास्त्रामध्ये आहे की कुठलाही पाठ करताना आधी ओंकार म्हणून मग पुढे सुरुवात करायची. कारण सगळं म्हणजे त्याच्यात भावना अशी असते की ते जे काय ती जी काय उपासना करत आहोत तिचं मूळ हे ते अविनाशी तत्वच आहे. त्याचंच हे प्रकट रूप आहे असं. हं. पण नुसतं ओम जे आहे हे फार ऍबस्ट्रॅक्ट आहे. ओम नमः शिवाय म्हटलं किंवा ओम कृष्णाय नमः म्हटलं की आपल्याला जरा बरं वाटतं मनाला नाही का की मी कृष्णाला नमस्कार करतोय, शिवाला नमस्कार बरं. करतोय. बरोबर. बरं. पण नुसतं तुम्ही आपण ओम 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 आपण म्हणजे काय चाललंय बाबा नाही का म्हणजे असं नाही का. हा तर ते म्हणजे थोडक्यात काय तो सगुणाकडून निर्गुणाकडचा प्रवास आहे असं. बरोबर. पण त्या सगुणाला ही निर्गुणाची जोड द्यावी म्हणून ते ओंकार आहे. ओंकार हे पद आहे आणि ते पद सुद्धा पुढे त्याची पण खरी गरज नाहीये. पुढे ते पण कळून शकतं. पण काहीतरी असावं अधिष्ठान म्हणून ते ओंकार ओम ओम आहे ते. पुढे त्याची पण गरज नाही. अक्षरशः निर्गुण अवस्थेमध्ये त्याची पण गरज नाहीये. पण अगदीच ज्याला बुडत्या म्हणजे अगदी काडी काहीतरी पाहिजे बाबा अगदीच बुडून जावं पण नाही तर म्हणून ते ओंकार. पण ते सगुण तर नाहीच आहे निश्चित नाही का. तसं तर कुठलाही निर्गुणाची उपासना करायची हा. असेल तर मग तारक मंत्र जर का ओम आहे तर मग ओम ओम जे आपण आता योगा करताना आपण शेवटी म्हणजे व्हॉट एव्हर 3 वेळा 5 वेळा सगळेजण ते ओम आणि त्या वेळेला सुद्धा हेच सांगतात की बुवयांच्या मध्ये इथे तुमचं हे लक्ष केंद्रित करून म्हणायचंय म्हणून. सो हा नाही म्हटलं तरी एक वेगळ्या याने म्हणजे पतंजली मार्गाने सुद्धा तेच सांगितलं जातं ना की ओमचा हे करा म्हणून. हो बरोबर बरोबर. आणि पतंजली योगसूत्र म्हणजे योगाशी संबंधितच आहेत ते त्यामुळे ते काही याच्याशी विरोधी नाहीच आहे. तसं यातात हाच भाग त्याने हाच धागा त्यांनी पुढे त्यात घेतलेला आहे. जास्त हे केलं आणि त्यांनी त्याच्यात योग म्हणजे ते युंजनच म्हणतात म्हणजे मन बरोबर. आणि शरीराचं मन एकत्र हे करून तुम्ही देवाला हे करा. मन प्राण आणि देह असं. देव. म्हणजे मन आणि प्राण एकत्र केलं की देह बरोबरच जात होतोच असं. बरोबर. हा हम्म. बरोबर. ठीक आहे. मला वाटतं एक काम करूया. शांताराम आहेत का आज की नाही? त्यांनी प्रश्न विचारला होता म्हणून विचारतो. पण ते मला वाटतं बऱ्याचदा नसतात पण ते नंतर रेकॉर्डिंग ऐकतात. ठीक आहे मी सर माझा आपल्या रेकॉर्डिंग मध्ये 2 तारखेचा जो अपलोड झालाय ना तो हा आपला ह्याचा नाही झालाय. तो मला वाटतं कोविड किंवा परिचय ह्यातला कुठचा तरी झालेला आहे. असं झालंय का? ओके. हो. पण शोधत होते तर मिळाला नाही मला पण 2 तारखेचा. ओके बघून घेतो मी एकदा. चालेल. हम्म, हम्म. 2 तारीख म्हणजे कधी? शनिवार शुक्रवारचा का? ठीक आहे बघतो मी गुरुवार. तो. गुरुवारचा. ओके बघतो मी. चालेल. हे एखादेच इंटरचेंज झाले असते. ठीक आहे. नाही, तिकडे पण जाऊन बघितलं मी तिथे पण दिसला नाही मला ऍक्च्युली तो. ओके. नाही बघतो मी.
मी त्या शांतारामाने जो प्रश्न विचारला त्याचं मी माझ्या पद्धतीने थोडक्यात उत्तर देतो. म्हणजे आता तसं गीतेतलं असं त्याने तुम्हाला सगळ्यात आवडलेला श्लोक असा विचारला होता, तसं सगळ्यात आवडलेला म्हणजे काय किंवा हे सांगणं तसं फार अवघड आहे. म्हणजे कारण प्रत्येक श्लोकाला आणि असे बरेच श्लोक आहेत की जे खूप त्याच्यात गर्भितार्थ साठवलेला आहे. पण त्यातल्या त्यात तुम्ही मलाच असा विचारला की बाबा मला कुठला अपील होतो, तर तसं मी मागे पण माझ्या बोलण्यात मी सांगितलेलंच आहे तुम्हाला की 12व्या अध्यायातला ते जे 4 श्लोक आहेत ना, कुठले अभ्यासेभ्य समर्थोसी मत्कर्म परमो, नाही याच्या आधीचा कुठला श्लोक, अं, ते याच्या थांबा. आधी हा नाही नाही, 12व्यातला म्हणताय ना? 12व्यातला हा 8 ते 12 असे जे श्लोक आहेत ना, 4 श्लोक जे आहेत हा, आणि बरोबर. त्यातला जो तेव्हा तुम्ही म्हणत होता. हा तर त्यातला जो शेवटचा जो श्लोक आहे हा, एतदप्य शक्तो अथैतदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः, तो जो श्लोक आहे हा, सर्व कर्मफल त्यागस्ततः कुरु यतात्मवान. मला तो श्लोक म्हणजे 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 जसं आपण म्हणतो की कन्सेशन नाही का, तर म्हणजे जसं हल्लीच्या पॉलिटिक्स मध्ये पण सगळ्यांना काहीतरी काय फ्री हवं असतं कन्सेशन्स किंवा सगळं फ्री हवं असतं नाही का, तर तसंच माझी पण वृत्ती तसं म्हटलं तर तशीच आहे की परमेश्वराने त्या श्लोकामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त कन्सेशन दिलेलं आहे, फ्री दिलेलं आहे की हे नको करू, हे नसेल जमत तर ते नको करू नाही का, अभ्यास नको जमत नसेल तर माझं कर्म कर, आणि माझं कर्म कर ते पण करणं जमत नसेल तथैतदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः, आणि सर्व कर्म फल त्यागस ततः कुरु यतात्मवा. तर तू काय तुला हवं ते कर नाही का, पण त्याला मद्योगम आश्रितः, त्याला माझा योग करण्याची जोड दे नाही का, आणि सर्व हा, कर्म फल तुम्ही म्हणजे नुसती फुलं जरी आणली देवासाठी तरी ते देवासाठी केलेलं आहे असं बोलला होता. काहीतरी हा करणं हा आहे हा असं तो त्यावेळी तो सर म्हणाले होते तो की पुत्रम बाह्य पुष्पम बोलत होते. फलम तोयम, तो नवव्या अध्यायात येईल आपल्याला तो श्लोक, तो थोडासा वेगळा आहे पण हा, पुत्रम पुष्पम फलम तोयम मे किंवा तर इथे यदश, ओम काय आहे, सर्व कर्म नाही फल झालं तर ते त्याग, करायचं ही हो गोष्ट ना, त्यावेळी ना. नाही नाही बरोबर आहे उषाताई, पण सर्व कर्म हा फलत्याग आहेच, पण ते तर तो हा एनिवे सगळीकडेच करायला सांगतोय, त्याच्यापासून तो सुटका नाहीच आहे नाही का हा, पण त्यामुळे तेच सगळ्यात तो, कठीण आहे ना. हो ना, पण पण अभ्यास करणं कठीण किंवा त्याचं ध्यान लावणं कठीण, त्या ध्यानाचा अभ्यास करणं कठीण, नंतर मतकर्म माझंच कर्म करेन, आता माझंच कर्म करणं हे सगळं आपण काय आपलं सगळं आपल्या जे काय आपण सटावलेलं आहोत त्याला सगळ्यांना ते सोडून त्याचंच कर्म म्हणजे पूजा पूजा समजा अगदी लौकिक सगुण पूजा म्हटलं तरी आपण किती करणार नाही का, पण तो म्हणतो की कर्तुम मद्योगम आश्रिता, हा, आणि मग सर्व कर्मफल त्यागच ततः कुरु यतात्मवान, आणि मग त्याचं तो महात्म्य पण सांगतोय की श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागच, कर्मफल त्यागाला त्यांनी अर्थात ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ते म्हणजे हे त्यातल्या त्यात सोपं आहे म्हणून ते तू कर असं, म्हणजे ते सगळ्यांनाच जमेल असं नाही का, तर त्या दृष्टीने मला तो कर्तुम मद्योगम आश्रितः, म्हणजे जे काय करत असशील तू त्याला फक्त माझी जोड दे, हा मला श्लोक त्यातल्या त्यात आवडतो. म्हणजे अगदी आपल्याला म्हणजे माझाही कधी उपासना होत नसली वगैरे तर मग मी तोच विचार हा श्लोक, हा मग मी हा श्लोक किंवा या श्लोकाला जवळ असणारा असा विचार करतो, चला बाबा जे आपण करतोय ना, आणि हेच वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या श्लोकांमध्ये पण सांगितलेलं आहे. जसं शंकराचार्यांच्या बऱ्याच श्लोकांमध्ये काय शेवटचा श्लोक आहे बघा, शंभोत्तवाराधनम नाही का, यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभोत्तवाराधनम असं म्हटलंय नाही का, तर जे जे मी काय कर्म करतो ते हे शिवा, हे शंभो, ही तुझी आराधनाच आहे असं समज, असं, तर ते मला आपलं छान वाटतं, सगळ्यात सोपं आणि छान समजत असं या अध्यायाची एक PDF पाठवा. कुठल्या त्या स्तोत्राची, या अध्यायाची आता झाला ना या आपला या कॉल. या अध्यायाची, हो हो हो, पाठवेल, हा झाले आता, हा हा पाठवेल.
तर अशा रीतीने हा आपला वाढदिवसाच्या शुभेच्छा. हो हो तुमच्या सगळ्यांच्या ह्यानी तर मला वाढदिवस वाढदिवस छान गेला.